सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। काषाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती श्रीराम। पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरुनाथा तुमचे चरणी मी करीतो आज विनवणी। तुम्हीच यावे शब्द होऊनी प्रगटावे माझे मुखातुनी। मतिमंद मी बालक तू माझा मालक तव हस्त माझे मस्तकी होत शरीर राहो तुझे चरणी। सद्गुरुनाथ महाराज की जय। अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांशी। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज चैतन्याचा अनुभव घेण्यासाठी महाराजांनी मला इथं येण्याची बुद्धी दिली असावी असं मला वाटतं। कारण चैतन्य काय असतं त्याची अनुभूती घ्यावी लागते आणि सद्गुरूच ती चैतन्याची ज्योत प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागृत करू शकतात। ही जी ज्योत प्रत्येकाकडे आहे पण त्याला काजळी आलेली असते अहंकाराची आणि ती अहंकाराची काजळी घालवायचं काम आपले सद्गुरू करत असतात। मग त्यासाठीच समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगून गेले उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांची सदा नमावे। सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय रघुवीर समर्थ। आता या श्लोकाचा आणि महाराजांनी सांगितलेल्या बोधाचा एकच अर्थ आहे का असं विचार करायचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येतं की जे समर्थांनी सांगितलंय ते महाराजांनी आत्ताच्या भाषेमध्ये डायल्यूट करून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। कारण ज्या त्या काळानुरूप जी ती भाषा माणसाला सहज सोपी वाटायची पण आता काळ बदलला आहे। 300-350 वर्षानंतर 400 वर्षानंतर आपण जर त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यातलं गूढ पटकन लक्षात येत नाही। पण आपण जर त्या चैतन्याच्या झऱ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो चैतन्याचा झरा आपल्याला प्रफुल्लित केल्याशिवाय सोडतच नाही। याचं उदाहरण ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये दिलंय। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय मुळे त्याला सांगा जोगी। हे कल्पतरू तळवट म्हणजे सद्गुरू सानिध्य आहे। ही गोष्ट माऊलींनी आपल्याला 12व्या शतकात सांगितली आहे।
आणि त्याचं वारंवार, कारण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. डॉक्टरनी दिलेलं एखादं औषध आपल्याला रुजू व्हायचं असेल तर आपण ती पथ्य पाळतो. त्याचप्रमाणे आपल्याला सद्गुरूंनी दिलेली उपासना आपल्यामध्ये शरीरामध्ये लागू पडण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेली पथ्यसुद्धा तितक्याच नियमानं आपण जर पाळायचा प्रयत्न केला, शब्द ऐकायचा आणि त्याप्रमाणे जगायचा प्रयत्न केला तर त्याची प्रचिती किंवा त्याचा अनुभव आपल्याला येतो आणि ती मात्रा आपल्या शरीरामध्ये उतरते. हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे की कुठल्याही मंत्रानं जो आपल्याला सद्गुरूंनी दिला आहे त्या मंत्रानं शरीरातली प्राणवायू शक्ती वाढते. हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे आणि हीच आपली संस्कृती आणि हेच आपलं अध्यात्म इतके वर्षानुवर्ष आपल्याला सांगतंय. ह्याचं आणखीन एक उदाहरण मुद्दाम मी सांगतो तुम्हाला की हे जे स्वतःला वैज्ञानिक समजणारे लोक आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, त्यांनी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही नाही आहे आणि ते उद्ध्वस्त करण्यासाठीचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी आपले मामा दांडेकर आणखीन काही वैज्ञानिकांनी तिथं निरनिराळी मीटर्स लावली होती आणि त्या मीटर्समध्ये सुद्धा ती मीटर फिरली म्हणजे चैतन्य शक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी आहे हे देणारे वैज्ञानिक विधान होतं. आणि तेच विधान आपल्या सर्व संतांनी आपल्याला नेहमी सांगितलंय. ते विधान म्हणजे उपासनेचं. मग तीच उपासना दृढ चालवायची म्हणजे काय करायचं? त्यासाठी आपण तुळशीच्या रोपाचं उदाहरण घेऊ. पूजेमध्ये नैमित्तिक लागणारी तुळस, अगदी तुळस कुठल्याही व्यवहारात सहजपणे वापरली जाते. श्रीकृष्णाची ती आवडती आहे म्हणजे रामाची आवडती नाही असं नाही, दत्तप्रभूंची आवडती नाही अशी नाही, आणि महाराजांची तर परमप्रिय आहे ती, कारण तीच तुळशीची माळ आपण धारण करतो. मग ही तुळशीची परंपरा नाही का हो? ही तुळशीची उपासना नाही का? कारण तुळशीला निसर्गानं दिलेलं वरदान आहे आणि त्या वरदानामुळं काय होतं तर तिच्या मंजिरींपासून सुद्धा निर्माण होणारी तुळस त्याच पद्धतीची, त्याच गुणांनी युक्त अशी निर्माण होते. ही उपासना आहे आणि ती उपासना तुळससुद्धा दृढ भावनेनं चालवते. कारण हा आपला निसर्ग जो आहे तो उपासना शिकवणार आहे. आपण जर निसर्ग चक्र बघायला गेलं तर ते सुद्धा उपासनेनं युक्त आहे. पावसाळ्यातच पाऊस पडतो, उन्हाळ्यातच ऊन असतं आणि माघातच थंडी तीव्र असते. तसंच कुठलाही मंत्र सद्गुरूंनी दिलेला असतो तो त्या त्या ठाई योग्यच असतो. पावसाळा चांगला म्हणून उन्हाळा वाईट नसतो आणि उन्हाळा चांगला म्हणून थंडी आयुष्यामध्ये वाईट नसते. तसंच आपल्या कर्मानुबंधिनी मनुष्य लोके आल्यानंतर आपलं जे कर्म आहे उपासनेचं अगोदरचं ते आपल्या पाठीशी असतं आणि त्या कर्मानं आपल्याला सद्गुरू भेटतात. कारण मनुष्य लोक आपल्याला काहीतरी पुण्य केले मागच्या जन्मी म्हणून मिळालं आहे आणि त्या जन्माचं सार्थक त्या जन्मात आपल्याकडनं झालं नाही आहे. तर ते सार्थक करून घेण्यासाठी उपासना दृढ चालवण्यासाठी या जन्माची त्या जन्मामध्ये किंवा मागच्या जन्माची या जन्मामध्ये उपासना चालते. म्हणूनच तो दृढभाव आपला त्या ठिकाणी राहतो. कारण आपण म्हणतो की रामदास स्वामींचेच दुसरे अवतार आपले महाराज आहेत. धन्य जगिया गुरुवर्य हे मारुती अवतार. मग ही दृढ उपासनाच आहे आणि त्या उपासनेनं आपल्यासारख्या जनांचा उद्धार करण्यासाठी ती तुळस रूपी महाराज आपल्या समोर आहेत.
पण त्या तुळशीचा अर्क घेण्याची पात्रता आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्याला साधा सोपा मंत्र सांगितला आहे, साधा सोपा उपदेश केला आहे की उपासनेला दृढ चालवावे. उपासना घराण्याची असते, उपासना वैयक्तिक असते, उपासना स्थायी भावाची असते. माझ्या वडिलांनी रामाची उपासना केली आहे, मीही रामाची उपासना करतो, पण त्याबरोबरच दत्तप्रभूंची उपासना जर माझ्याकडे येणार असेल संकल्प रूपानं तर ती सुद्धा माझ्याकडनं आपोआप होते. तर उपासनेला दृढ चालवावे ही आपली संस्कृती आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली उपासना बघताना रामदास स्वामी डोळ्यासमोर उभे राहतात. कारण का अगोदरच्या 23 पिढ्या रामाची उपासना घरात आहे, सूर्याची उपासना घरात आहे, त्यावेळी नारायणाचा जन्म झाला आहे. कुठल्याही संतांचे उदाहरण घ्या, महाराजांचे उदाहरण घ्या, पिढ्यानपिढ्याच्या तपश्चर्येचा तो मिळालेला प्रसाद म्हणजे आपला जन्म आहे. कारण कुठल्या घराण्यात जन्म व्हावा हे सुद्धा संचित आहे आणि संचिताचा दृढ समजून घेण्यासाठीच ही उपासना आहे. उपासनेचे अनेक प्रकार आहेत. तुकामाईंनी महाराजांना उपासना दिली ती शक्तिपाताची होती, पण आपल्यासाठी महाराजांनी आत्ताच्या भाषेत डायल्यूट करून आपल्याला ही नामसाधना दिली. कारण का आपण त्याला पात्र होऊ शकू. कधी शक्ती आहे, आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हटलं एनर्जी आहे, आणि ही एनर्जी हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. कारण जी शक्ती आहे ही निर्माणही होत नाही, नष्टही केली जात नाही, फक्त एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत पाठवली जाते. तीच उपासना आहे आणि तीच रामदास स्वामींनी सांगितली आहे की उपासनेला दृढ चालवावे. आता तुळस जशी पवित्र आहे तसंच आपल्या दारातला गुलाब असतो, पारिजातक असतो किंवा जास्वंदीचं फूल पण आहे, पण त्याला विधाता कलमसुद्धा करायला होता तो. त्यामुळं त्यांच्यामध्ये भिन्नता तयार होते. मग हे कलम आणि आपण यामध्ये काय फरक आहे का हो? आहे. त्या कलमाचा विचार म्हणजे भूदेव संतांशी सदा नमावे. आपण ज्या निरनिराळ्या उपासक साधकांच्या सहवासात जातो त्या त्या साधनेची गोडी आपल्याला लागते. कुणाला ध्यानमुद्रा करायला आवडतं, कुणाला नामस्मरणात राहायला आवडतं, किंवा कुणाला पंढरपूरची वारी करायला आवडतं. कारण हे सगळे चैतन्याचे स्रोत आहेत आणि चैतन्याचे स्रोत सांभाळणं म्हणजे भूदेव संतांशी सदा नमावे. तुम्ही विचार करा, पंढरीला चालत जाणारा वारकरी ज्या मार्गानं जातो त्या मार्गामध्ये त्याचं स्वागत होतं, पण त्याच्या शरीराला होणारा त्रास त्या मुक्कामात पूर्णपणे नाहीसा होतो. कारण हे सामर्थ्य त्या उपासनेचं आहे. दृष्टांत रूपानं दिलेली उपासना सुद्धा आपल्याला तेच कर्मफळ देते की जे कर्मफळ आपल्याला मूळ उपासनेपासून मिळतं. म्हणजे माझ्या घरी दत्तोपासना आहे, आम्ही दिगंबराचाच मंत्र म्हणणार. या गोष्टीनं प्रेरित झालेले सुद्धा कधी रामनाम घ्यायला लागतात आपल्याला कळत नाही. कारण हे जगामध्ये सोपं नाव आहे, सहज घेता येण्यासारखं आहे. म्हणून या नामाकडं लोकांची जास्त संख्या वाढत चालली आहे. ह्याचं कारण ते आहे कारण कुठल्याही गोष्टीला विठ्ठल मात्रा घेताना पथ्य सांभाळावी लागतात. दत्त संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर ते असणारे नियम पाळण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे का, हा विचार आपल्यामध्ये येतो. कारण नाम जरी तेच असलं तरी नियम आणि हे नियमात राहणं हीच खरी उपासना आहे. मग ह्या उपासनेला आपल्याला दृढ भाव द्यायचा आहे, तर मग आपण साधं सोपं नाम आपल्या मुखात येईल ही संकल्पना जी संतांनी मांडली आहे त्याचा आपण का अवलोकन करायचं नाही, त्यावर मार्गावर का पाऊल टाकायचं नाही.
कारण समाधान देण्यासाठी साधना हा आत्ताच्या संसारिक लोकांचा एक वेगळा विषय निर्माण झाला आहे. कारण आपल्या शरीरामध्ये चित्त, वित्त आणि पित्त माणसाच्या आयुष्यामध्ये या 3 आवश्यक गोष्टी आहेत. पित्त तर आपल्याला जन्मजात मिळतं आपल्या आईकडून, वित्त आपण काबाड कष्ट करून मिळवतो आणि ते मिळालेलं वित्त चित्त शांत करण्यासाठी उपयोगी पडतंय का, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला कळत नाही की हे वित्त आपण चित्त शांत करण्यासाठी मिळवतोय का चित्ताची चिंतनाची दिशा उलगडून आपण चिंतेत जाण्याचा प्रयत्न होतोय. तर जसं जसं आपल्याला कळतं की आपण विरुद्ध मार्गानं वित्त गळतोय तर आपल्या मनातली चिंता वाढत जाते. मग चिंता वाढत जाते, मग चित्त शांत राहत नाही. मग त्यासाठी काय, तर त्यासाठी सद्गुरूंकडे जायचं. कारण आयुष्यामधलं स्थिरता जी आहे ती चित्त शांतीनं मिळते आणि ही चित्त शांती फक्त आणि फक्त नाम साधनेत मिळते. कारण ती उपासना आपल्याकडं पूर्वांपार चालत आलेली आहे, ती संस्कृती आहे आपली. फक्त शरीरात निर्माण झालेली विकृती बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्या संत चरणी गेल्यानंतर आपल्या मनामध्ये तो नामभाव आपोआप निर्माण होतो. कारण सहवासानं मिळालेलं प्रेम आयुष्यभर टिकत असतं. म्हणून सद्गुरूंच्या सहवासात काही क्षण तरी गेलो, सद्गुरू म्हणजे मूर्तिरूपानं असतील, स्थितरूपानं असतील किंवा स्वतः तिथं हजर असतील. कारण हे गुरु हे तत्व आहे, की गुरु कोणतीही व्यक्ती नाही. त्यामुळे त्या गुरु तत्वाला शरण जाताना आपण चिंतामुक्त होणार आहे ह्याची खात्री असते. म्हणूनच आपले संत आपल्याला हे असे उपदेशपर श्लोक ऐकवतात. बाबा बेलसरींनी सुद्धा महाराजांच्या चिंतनामध्ये हेच सांगितलंय, राजाधिकार येवो किंवा जाओ समस्त धनमान, हा ती सुबोध गुरूंचा भंगावेना कदा समाधान. समाधान भंगलं तर आपलं चित्त शांत होणार नाही आहे. त्यामध्ये विषय वाचनानी किंवा इतर अनेक विषयांनी आपण चिंताग्रस्त होऊ आणि चिंताग्रस्त मनुष्य जिवंतपणी जळत असतो. कारण चिंता माणसाला जिवंतपणी जाळते, जशी चिता माणसाला शेवटच्या क्षणानंतर जाळते. म्हणून चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी आपली ही सनातन हिंदू पद्धती आहे नामस्मरणाची, त्याचा अवलंब करायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर आपल्याला आपल्या मौंजी बंधनामध्ये आपल्याला मंत्र मिळालेलाच आहे, पण त्या मंत्राकडं 90% लोक आज दुर्लक्ष करतात. कारण तो साधनेचा मंत्र आहे हे कुणाच्या लक्षातच येत नाही. कारण आताचे मौंजी बंधन हे एक फंक्शन झालेले आहेत, संस्कारापेक्षा त्याच्याकडं फंक्शन म्हणून बघितलं जातं. त्या मुलाच्या कानात सांगितलेला मंत्र देण्याची वडिलांची सुद्धा पात्रता आहे का हे तपासून पाहिलंच जात नाही. कारण पूर्वी आम्हाला आठवतंय, मुलाला मंत्र द्यायचा म्हणजे वडिलांनी अमुक एवढा गायत्री केलाच पाहिजे, हा घरातल्यांचा दंडक असायचा. ही संस्कृती कुठंतरी सैल व्हायला लागली आहे आणि त्या संस्काराचा आपण इतर ठिकाणी फंक्शन म्हणून उपयोग करतोय. मग आपण आपली संस्कृती टिकवायची असेल तर या ठिकाणीच आपल्याला यायला पाहिजे, त्याशिवाय आपल्या मनातली संस्कृती टिकणार नाही. कारण संस्कृतीच आपल्या शरीरामध्ये भिनलेली आहे, फक्त कान टोचण्यासाठी सद्गुरूंची गरज असते. कारण मनात आलेला अहंकार फक्त आणि फक्त सद्गुरूच घालवू शकतात. निरनिराळे आपल्याला निरनिराळे त्यासाठी प्रयोग घडवून आणतात आपल्यावर आणि आपल्यातला तो अहंकार ते नाहीसा करत असतात. मग हा दृढभाव आपल्या मनात उपासनेचा राहिला पाहिजे की जो आज आपण इथं अनुभवतोय. जवळजवळ 135 वर्ष चाललेली ही उपासना उपासनेला दृढ चालवण्यासाठीच आहे.
आपल्या पूर्वजांना मिळालेले सद्गुरूंकडून संकेत आजही जपले जातात. कुठल्याही प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी लागणारी शक्ती आपोआप इथं प्रगट होते आणि या प्रगट होणाऱ्या शक्तीचं आपल्याला प्रचिती येते की उपासना दृढ चालवलेल्या मंत्राचीच सिद्धता आहे की ज्या रामनामाच्या जपानं समुद्रावर दगड तरंगले होते, तर आपण सुद्धा मनुष्य एक दगडरूपीच आहोत. तर ह्या दगडाला तरंगून पहिलं तीरावर नेण्याचं काम सुद्धा हाच रामनामाचा मंत्र करणार आहे. त्याची आपल्या मनामध्ये कुठंतरी दृढ शक्ती, दृढ विश्वास असला पाहिजे. आणि यासाठी आपल्या सर्व संतांची चरित्र आपण पुन्हा पुन्हा वाचायचा प्रयत्न केला पाहिजे. उपासनेला दृढ चालवायचं म्हणजे सद्गुरूंनी घालून दिलेल्या मार्गावर आपण पाऊल उचलायचा प्रयत्न करायचा. पाऊल उचलायचा प्रयत्न केला की आपण कसं चालायला लागतो हे सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही. कारण ती शक्ती त्यांची आहे, ते चैतन्य त्यांचं आहे. कारण सद्गुरूंच्या बद्दल काय वर्णन करायचं हो. सद्गुरू म्हणजे चंदनाची काया आणि कस्तुरीचे मन. कारण त्यांच्या सहवासात गेल्याशिवाय आपल्याला त्यांचा सुवास कळणार नाही. कारण आपल्याला महाराज सांगतात, तुझे आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी. म्हणून त्यांचं कस्तुरीचं मन आहे. कारण आपल्याकडं काहीच महाराज घेत नाही, ते सगळं तुमच्यावरच ढकलून देतात. कारण परमेश्वराबद्दल नामदेव महाराज काय म्हणतात, घेशी तेव्हा देशी ऐसा असे सुंदर. आपल्यातला लोभ, अहंकार, काम, क्रोध सद्गुरू काढून देत असतात आणि त्यानंतर आपल्याला सिद्ध अवस्था सद्गुरू देतात आणि म्हणतात हे तुझ्या साधनेचं फळ आहे, माझं काही नाही. असं आपल्याला जगता आलं पाहिजे आयुष्यात. यासाठी सद्गुरूंची चरित्र आपल्या डोळ्यासमोर आणली पाहिजे. हे सद्गुरूंनी घालून दिलेले उत्सव आपल्याला बघता आले पाहिजेत, त्यामध्ये काहीतरी सामील होता आलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला त्या दृढ भावाची कुठंतरी प्रचिती यायला सुरुवात होते. सत्कर्म योगे वयघाल व्हावे महाराज म्हणतात की सत्कर्म म्हणजे आपण जे आत्ता करतोय तेच. कुठलीही निर्विकार उपासना करताना, कुठल्याही अपेक्षा विरहित नाम घेताना, मला काय फळ मिळणार आहे याची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त नामस्मरणात आपल्याला कसं राहता येईल, सद्गुरूंनी सांगितलेला मार्ग आहे त्याचा अवलंबाचा प्रारंभ कसा करता येईल याचा प्रयत्न करणं, हे सुद्धा सद्गुरू कृपेनं आपल्याला दिलेलं वरदान आहे. आणि या वरदान मिळालं की आपल्यामध्ये कुठंतरी अहंकार जागा होतो की मी उत्सव करतोय किंवा मी साधना करतोय, मी नामजप करतोय आणि मी हे वैभव मिळवलंय. पण हे क्षणात नाहीसं करण्याचं काम सुद्धा आपले सद्गुरू करतात आणि आपल्याला परत जमिनीवर आणतात. यासाठी तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. ईश्वरपूरजवळ वाटेगाव नावाचं एक गाव आहे. त्या वाटेगावात वासुदेवाचं अतिशय सुंदर मंदिर आहे. गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी एक महिनाभर दीपोत्सव असतो, अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा. आणि त्या वाटेगावला दिवेकर नावाचे, बापू दिवेकर नावाचे एक मोठे संत होते. आणि त्यांच्याकडे या उत्सवामध्ये खूप मोठे मोठे कीर्तनकार, प्रवचनकार येऊन आपली सेवा देऊन जायचे. एक दिवशी निजामपूरकर बुवांनी बापू वाटेगावकरांची कीर्ती ऐकली होती आणि त्यांना इच्छा झाली की आपण तिथं जाऊन सेवा देऊया. म्हणून ते आले. आणि वाटेगावात पूर्वी कसं असायचे, कीर्तनकार आले की त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार 5-25 माणसं बरोबर असायचे. तसे ते निजामपूरकर बुवा आले तिथं वाटेगावात, तेव्हा बापू तुळशी तोडत होते बागेत. छोटा पंचा नेसलेला अंगावर उपरणं टाकलं होतं आणि बापू
तुळशी तोडत होते. त्यांनी विचारलं, इथं बापू महाराज वाटेगावकर कुठे राहतात? तर तेव्हा बापू म्हणाले, मीच आहे बापू वाटेगावकर. तर जर निजामपूरकर बुवांच्या डोळ्यामध्ये महाराज म्हटलं की कसं, कफनी, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, त्रिपुंड लावले भाळाला, सेवेला काही त्यांचे सेवक आहे आणि महाराज आसनावर बसलेले असतील, असा भास किंवा अशी प्रतिमा त्या निजामपूरकर बुवांच्या मनामध्ये होती. पण बापू तर साधे होते, आपल्या महाराजांसारखे. ते म्हणले, मीच आहे. आत घेऊन गेले त्यांना. तेव्हा निजामपूरकर बुवांची मनात बाळ चुकली, हा एवढा साधा मनुष्य आपल्याला गिरागी काय देणार? मी एवढ्या लांब आलोय, पण माझी इच्छा काही पूर्ण होणार नाही. पण सद्गुरू कसे असतात, मनीचे तुम्ही जाणता असतात. बापू म्हणाले की तुम्ही आलाय, पूर्वी आल्या आल्या लोकांना चहा पाणी देत नसत, आंघोळी होऊ दे मग तुम्हाला चहाची भोजनाची व्यवस्था, अशी आपल्याकडे पूर्वी पद्धत होती. आता आपण चप्पल काढलं की लगेच जेवायला सुद्धा बसतो, ती गोष्ट वेगळी. पण पूर्वी आपल्याकडे अशी पद्धत होती. त्यामुळे निजामपूरकर बुवा आंघोळीसाठी गेले, त्यांचे सगळे लोक गेले स्नानाला आणि त्यांनी येईपर्यंत वेळ झाला. पण वाटेगावला आजही नियम आहे की बरोबर 12 वाजता नैवेद्य दाखवला जातो, आरती होते आणि 12:15 वाजता पानं वाढली जातात. 12:15 वाजले तरी ते काही निजामपूरकर बुवा आले नाहीत भोजनाला. बापू म्हणले, नाही, आपला नैवेद्य झाला आहे, लोक थांबले तर त्यांना वेळेतच प्रसाद वाढला पाहिजे. त्यांनी पंक्ती सुरू केल्या. निजामपूरकर बुवांना खूप संतापले ते, मला बोलवलं इथं आणि मी यायच्या अगोदर भोजनं सुरू केली. पण त्यानंतर निजामपूरकर बुवा जेवायला बसले. त्यांना वाटलं चांदीचं ताट असेल, बसायला पाठ असेल, असं काही नव्हतं. पत्राळीवरच सर्वांना वाढलं होतं. कारण तो प्रसाद आहे. प्रसाद ग्रहण करताना नम्रता असली पाहिजे. निजामपूरकर बुवा कसे तरी जेवले आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनानंतर जेव्हा गिजाकीचं थैली हातात मिळाली तेव्हा ती त्यांना काहीशी जड लागली. जड लागल्यानंतर ते म्हणाले, मी बुवा पुढच्या वर्षी सुद्धा कीर्तनाला येतो. आणि पुढच्या वर्षी कीर्तनाला आले. मग आपल्याला एखाद्या स्थळाचं महत्त्व कळलं की आपण त्याची चौकशी करायला सुरुवात करतो. तशी त्यांनी सगळीकडे बापूंच्याबद्दल चौकशी केली की ते थोर संत आहेत, त्यांच्याकडे अनेक मोठे मोठे लोक अनुग्रह घेण्यासाठी येतात. तेव्हा पुढच्या वेळी आल्यानंतर ते म्हणाले निजामपूरकर बुवा की बापू मला अनुग्रह हवा आहे आणि असा आशीर्वाद द्या की माझी सौराष्ट्रामध्ये कीर्ती होईल आणि मला प्रत्येक ठिकाणी उत्तम गिदागी मिळेल. तेव्हा बापू म्हणाले, असा कुठलाही आशीर्वाद भगवंत कृपेने मी देऊ शकत नाही. मला भगवंतानं एकच आशीर्वाद द्यायला सांगितला आहे, तो म्हणजे अहंकाराचा वारा न लगो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकांची. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अहंकार लागू नये, हाच मी तुम्हाला वर देतो किंवा आशीर्वाद देतो. निजामपूरकर बुवा कळून चुकले, खजील झाले आणि त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, माझ्याकडून चूक झाली, मी गुरुतत्व कसं ओळखायचं ते विसरलो. मी गुरुकडे व्यक्ती म्हणून बघत होतो, तर सद्गुरू पदावर बसणं ही सोपी गोष्ट नसते. लक्षात ठेवा, ते तत्व असतं आणि त्या तत्वाला जाण्याची त्यांची शक्ती असते, जी शक्ती आपल्या महाराजांच्यामध्ये. आपल्या महाराजांनी कितीतरी लोकांना रामदर्शन घडवून दिलं. या आत्ता सुद्धा रामदर्शन महाराजांना कितीतरी लोकांनी घडवून दिलं, महाराजांनी घडवून दिलं. मग त्या महाराजांकडं अनन्य भावे शरण जाताना आपण काय मनामध्ये विचार केला पाहिजे? भूदेव संतांशी सदा नमामि. हे भूमीवरचे देव आहे, कारण प्रत्यक्ष देवाला पाहण्याची आपली दृष्टी नाही आहे. मग हे संत रूपानं देव आपल्याकडे पाठवतात परमेश्वर. हे संत गेले की एक संत 10-100 जणांना विचारवंत करून सोडत असतो आणि त्या सहवास आता आलेले 100 विचारवंत आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना विचारवंत करून सोडत असतात. म्हणून आत्ता जे संत आहेत ते संत, त्यांना नतमस्तक होणं
हीच आपली उपासनेला दृढ चालवण्याचा मार्ग आपण आजही करतोय. आता पुढं महाराज म्हणतायत समर्थ की सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. आता मंगल बोललं की आपला चेहरा खुलूनच जातो. बरोबर आहे ना? काय तुम्ही छान रुद्र म्हणता हो. साक्षात परमेश्वर उभा राहिला समोर. 2-3दा म्हणलं की आमचे गुरुजी इतके खुलून जातात. कारण काय मंगल आनंदच आहे आपल्याला. कारण स्तुती मनुष्य हा स्तुतीप्रिय आहे. पण समर्थांना इथं असं म्हणायचं नाही. समर्थांना असं म्हणायचं आहे की जेव्हा आपण सत्कर्म मार्गावर चालायचा प्रयत्न करतो, सर्व संतांची विनम्र भावानं वागतो, तेव्हा आपल्यातला अहंकार आपोआप गळून पडतो. आणि अहंकार गळून पडल्यानंतर आपल्याकडनं एक एक सत्कर्म व्हायला सुरुवात होते. कारण आपण तिथं निरपेक्ष भावनेनं वागायला प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला मुलानं म्हातारपणी सांभाळावं हा सुद्धा आपल्या मनामध्ये विकल्प आपण येऊन देत नाही. कारण का मी महाराजांच्या चरणी देह व्हायलाय. माझं जर कल्याण करायचं असेल, माझी जर शुश्रूषा व्हायची असेल तर ते महाराज बघून घेतील. त्यासाठी मी नाही शरण जाणार कोणाला, कारण मी त्यांना शरण गेलोय. असा जर आपण भाव मनी ठेवला ना, अवघड आहे फार. हे याची कल्पना आहे, आपण संसारी लोक आहोत, अवघड आहे. पण महाराजांच्या चरणी भाव ठेवणं हे तरी आपल्याला नक्की जमेल ह्याची मला खात्री आहे. की पुढची आपोआप व्यवस्था महाराज करवून घेत असतात. करावी लागत नाही, करवून घेत असतात. अशी कित्येक उदाहरणं आहेत. आपल्या केतकरांचं चरित्र जर वाचायचा प्रयत्न केला आपण तर या सगळ्या गोष्टींचा खुलासा त्या चरित्रामध्ये होतो. बाबा बेलकरेंचं चरित्र वाचायचा जरी प्रयत्न केला तरी त्यातून आपल्याला संसारिक सगळ्या गोष्टींचा खुलासा होतो. गुरुचरित्रामध्ये, इथं आपलं पारायण सुरू आहे, गुरुचरित्रामध्ये सुद्धा हेच सांगितलंय. महाराजांच्या पोथीत पण हेच सांगितलंय. आणि दासबोध तर सगळा कर्मयोगच आहे. कसं जगावं. आणि आपण आर्ट ऑफ लिव्हिंग शिकायसाठी जातो. पण आपल्याकडं ज्वलंत ग्रंथ आहे की जो साक्षात परमेश्वर आहे. आणि ह्या संतांनी निर्माण केलेली आपल्यासाठी ही शेती आहे. त्या शेतीचा आपण उपयोग स्वतःसाठी करून घेतला पाहिजे. कारण बाबा आपल्या श्लोकामध्ये सुद्धा म्हणतात, स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा. आणि पुढचं तर सगळ्यांना माहीत आहे, मी पण सांडो मी आणि वागा. मग हेच आपल्या समर्थांनी सांगितलंय. हेच महाराज आपल्या बोधामृतांमधून आपल्यापर्यंत सांगतायत. फक्त ते सांगताना ग्रहण करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये असलेला रिसिव्हर आपण ऑन केला पाहिजे. आणि हा रिसिव्हर ऑन करण्याचं काम, चैतन्य शक्ती जागवण्याचं काम कोण करतं तर सद्गुरू करतात. कारण आपण नाम घेतो तेव्हा आपल्या अंगावर वस्त्र टाकलं जातं आणि कानात नाम सांगितलं जातं. ही एक साधनी अनुग्रह देण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी सद्गुरू संकल्पानं जागृत करतात शिष्याला, काही ठिकाणी स्पर्शानं जागृत करतात आणि काही ठिकाणी दृष्टी टाकून सुद्धा ते शिष्याला जागृत करतात. जशी त्याची शक्ती असेल तसा अनुग्रह सद्गुरू त्याला देत असतात. मग या कुठल्याचा आपण अवलंब केला आहे? तो अवलंब जो केला आहे ती मात्रा रोज उगाळायचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे. आणि या प्रयत्न केला तरच आपल्यातला अहंकार नाहीसा होतो आणि सत्कर्म आपल्याकडनं आपोआप होत जातात. सत्कर्म कधी ठरवून केली जात नाही, ती आपल्याकडनं आपोआप व्हायला सुरुवात होते. हीच साधकाची अवस्था आहे. कारण सद्गुरूंचं नाव घेतलं की नाही कोणी, आपण निरनिराळ्या व्यवहारासाठी फिरत असतो. कुठल्याही घरात बघा किंवा कुठल्याही व्यवसायाच्या ठिकाणी बघा, जर महाराजांचा फोटो दिसला तर आपल्या मनामध्ये लगेच महाराज माझ्या पाठीशी आहे. कारण का तो आपला भाव आहे.
जसं लहान लेकराला आई दिसली की तो पळत सुटतो, तसं आपलं मन सुद्धा महाराजांची तस्वीर बघितली की पळत सुटतं त्या विचारानं. कारण आपण त्यांच्यापुढं बालक म्हणून सिद्ध झालोय असा त्याचा अर्थ आहे. ही साधकाची अवस्था आहे आणि या साधकाच्या अवस्थेत जाताना बाकीचे व्यवहार सगळे सद्गुरू पाहत असतात, महाराज पाहत असतात. फक्त आपण त्या ठिकाणी जाणं महत्वाचं आहे. आणि आपण ह्या अवस्थेत पोचलो की नक्की सर्वांमुखी मंगल बोलवावे होतं. कारण त्या अवस्थेत गेल्यानंतर निरपेक्ष भाव जगताना आणि अपेक्षा विरहित आपण आहोत हा आपला चेहरा सगळ्यांना सांगतो. त्यावेळी आपली वाहवा व्हायला सुरुवात होते. ही वाहवा त्या अर्थानं घ्यायची नाही की अग्निहोत्रींच्याकडं इतके वर्ष अखंड उत्सव सुरू आहे, ही वाहवा आहे. आणि यामध्ये सर्व कुटुंब त्यांचं सहभागी असतं, एकत्र येऊन उत्सव करतात, ही वाहवा आहे. मंगल बोलवावे सर्वांमुखी, आपल्या पाठीमागं सुद्धा आपल्याबद्दल चांगलं लोकांनी बोलावं. आज सुद्धा गोंदवल्यात गेलं की कळतं आपल्याला की इतके वर्ष प्रसादाची महाराजांनी घालून दिलेली उपासना, ही सुद्धा प्रसाद देणं ही उपासनाच आहे, ती अखंडपणे चालू आहे. सज्जनगडला गेलं तरी आपल्याला तीच बघायला मिळते, किंवा कुरवपूरला दत्त ठिकाणी नरसोबाच्या वाडीला गेलं तरी आपल्याला जाणवतं की ती पूजा पद्धती इतके वर्ष जी आहे ती आजही चालू आहे. तिथं सूक्त ऐकताना आपलं अंग शहारतं. तिथं नतमस्तक झाल्यानंतर आपल्या डोळ्यातून अश्रू ओघळतात, आपला कंठ सद्गदित होतो, आपल्या अंगी रोमांच सुद्धा उभे राहतात. कारण की दृढ उपासनेचं तत्व त्या त्या ठिकाणी जपलेलं आहे. हे सांगावं लागत नाही, हे आपोआप होतं. म्हणजेच मंगल बोलवावे. मंगल हे बोलावं लागत नाही, तर मंगल हे आपल्या कृतीतनं कळतं. आपण रिबाउन्स म्हणतो, बॉल टाकला की रिबाउन्स, कारण आम्ही इंग्लिश समजतं लवकर, मराठी समजत नाही म्हणून मी रिबाउन्स शब्द वापरतो. तसंच आपण सद्गुरूंच्या ठिकाणी गेलं किंवा कुठल्याही उपासकाच्या ठिकाणी गेलं, ज्या ठिकाणी पादुकांची, महाराजांची, सद्गुरूंची, तत्वाची उपासना चालू आहे, त्या ठिकाणी गेलं की आपल्याला ते चैतन्य जाणवतं. आणि हा चैतन्याचा झरा आपल्याही शरीरात यावा म्हणून आपण त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हाच ते हस्त आपल्या मस्तकी ठेवतात. महाराजांना, सद्गुरूंना, ज्येष्ठांना उभं राहून असं आपण कधीच नमस्कार करत नाही. त्यांच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर त्यांच्या स्पर्शानं निर्माण होणाऱ्या आपल्या शरीरामधल्या विद्युत लहरी त्या चैतन्याची अनुभूती देतात, आपल्याला चैतन्याची प्रचिती देतात. आणि हे चैतन्य चिरकाळ टिकवण्यासाठी दिलेली उपासना आपण नित्य नियमानं चालवायची असते, करायची असते. कारण का आमचे सद्गुरू काका महाराज म्हणायचे, काका महाराज ढेकणे नाशिकचे, ते माझे सद्गुरू. त्यांनी आम्हाला 3 गोष्टी सांगितल्या आहेत जीवनात जगताना. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जी ऑफिसची वेळ असेल, जर तुम्ही 10 वाजता ऑफिसची वेळ आहे ना, तर 9:59 तुम्ही त्या दारात असलं पाहिजे. जे तुमची आजची कामं आहेत ती त्या वेळेच्या आधी 10 मिनिटं पूर्ण झालीच पाहिजे. आणि ज्या दिवशी साधन नाही त्या दिवशी भोजन नाही. आपली जी काही साधना आहे ती साधना करायची आणि त्यानंतरच आपण भोजन घ्यायचं. एखाद्या दिवशी कामाच्या व्यापानं जर साधना झाली नाही तर साधनेला वेळ होत नाही, म्हणजे तुम्हाला जेवायलाही वेळ असता कामा नाही. ज्या दिवशी साधन नाही त्या दिवशी भोजन नाही. तुम्ही दिवसभर काम करून या, घरी येऊन परत हातपाय धुवून तुमची साधना करा आणि त्यानंतरच तुम्ही जेवा. याचा जर अवलंब तुम्ही केला तर ही मात्रा शरीराला लागू पडते. आणि हे लागू पडलेली मात्रा कायम ठेवायचं काम पण सद्गुरू करतात. कारण त्या ठराविक वेळेला आपल्याला ते जागृत करतात की ही तुझी साधनेची वेळ आहे. कारण मला याचा आलेला अनुभव आहे गोंदवल्यामध्ये मला कीर्तन सेवेचा लाभ मिळाला होता.
आणि अगदी महाराजांच्या समोर माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता तो. एरवी आत कुणाला सोडत नाही, पण मी त्या दिवशी सोहळ्यात होतो आणि तिथं गेल्यानंतर मला ते काका म्हणाले दर्शनाला चला. माझं अंग इतकं शहारलं होतं. थंडीच्या दिवसात डिसेंबरमध्ये उत्सवात माझ्या अंगाला पूर्ण घाम फुटला होता. दुपारी 5 वाजता 5:15 ते पुढं पावणे 2 तास तिथं कीर्तन होतं. अक्षरशः मला आंघोळ केल्यासारखा घाम आला होता त्या महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवताना. पण हे चैतन्य आहे, माझं त्या श्रेय काही नाही आहे. मी एक सामान्य म्हणूनच गेलो होतो, पण काय बुद्धी झाली त्यांना. महाराजांनी करते परमेश्वर आहेत. त्यांनी मला तिथं, आणि 25 डिसेंबरचा दिवस होता, अविस्मरणीय माझ्यासाठी तो दिवस ठरला आहे. गेल्यानं दुसरंही सांगतो, माझ्याबरोबर माझी पत्नी होती, पण ती म्हणली मी जरा आईसाहेबांच्या मंदिराचं दर्शन घेऊन येते. हिला यायला वेळ झाला, पण कारण महाराजांना मला एकट्यालाच बोलवायचं होतं काय नाही. पण अक्षरशः मी तशाच ओल्या अवस्थेत उभारून 2.5 तास कीर्तन झालं. पण मला जो चैतन्याचा ठेवा सद्गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतर मिळतो, त्याची अनुभूती मला इथं दत्त महाराजांची झाली. आणि ही उपासना अशी दृढ राहावी. माझ्याकडनं जी सेवा आहे ती शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी अशी सेवा करून घ्यावी, अशी मी महाराजांच्या चरणी विनंती करतो. आणि आजची प्रवचन सेवा मी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. जा जा सई हे मन गाय माझे, जा जा सई हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. बोलण्यात ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या